हा म्हणजे पाळण्यालाच बाशिंग बांधले तुमची? हा पहिल्या पाळण्यालाच बांधित होती पण आम्ही झाला आणि आता पका आता पोरी भेटती नाही. शिकवलाय नाही आई बापांनी काहीच करणार नाही. मतदान आला तेवढं होतं तेवढा झाला का तिथं मरण नाही तर झालं काही घेणंच नाही. आपला महाराष्ट्र हा विविध संस्कृतीने, नयनरम्य शृंगाराने व निसर्गरम्य पर्यटनाने आणि परंपरेने नटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत जे पाहण्यासाठी अगदी परदेशातून देखील लोक येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात अशा काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत ज्या ऐकून कोणालाही विश्वास बसणे खूपच कठीण. म्हणूनच आपण महाराष्ट्रातील एका अशा गावाबद्दल जाणून घेणार आहोत. फोपसंडी. फोपसंडी हे अतिशय दुर्गम असे चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले दऱ्याखोऱ्यात वसलेले 1000 ते 1200 लोकवस्तीचे लहानसे गाव. पावसाळी शेती, त्यात तांदूळ, नाचणी, वरई तसेच हिरडासारख्या वनस्पतींची विक्री आणि जोडीला थोडेफार पशुधन हेच काय उपजीविकेचे साधन. जिथे दिवस केवळ 6 ते 7 तासांचा असतो. या गावामध्ये सूर्योदय 2 ते 2.5 तास उशिरा होतो आणि दिवसही कमी असतो. परंतु हे निखळ असत्य आहे असे तेथील रहिवासी सांगतात. ऐकूया त्यांच्याच तोंडून. लाडक्या बहिणीचे पैसे पण नाही आले? हा का? शासनाने तर सुरू केली होती योजना ती. तुम्हाला रेशन वगैरे मिळतं का इथं? लग्न झालं आमचीच लग्न 12 वर्षाची केलं. अच्छा. तेव्हा काहीच नव्हता. सांबर पण आहे, डुकर पण आहे आणि ते शेत रानात नदी कुठे? ही नदी का? मांडवी नदी. नाही अशी काही रानडोकराची नाही. आमच्याकडे रानडुकराने मारतील काहीच नाही. वाटात आहे तर पुढं डुकरा मारता. साळींजर आहे साळींजरचे काटा सोडीचं रानात आहेत पण अशी शेतात नाही नजर पडती. शेतात रात्रीचं काय त्याचा डुकरा सांबरा रात्रीचं म्हणजे नासधूस करतात शेताची. तसाच दिसतो गहू खातात. तुम्ही जर पाहिलं ना म्हणजे काय करायचं? जोडी बांधायची गोंगडीची आणि कानात घ्यायचा. मंगळवारची बाई सुद्धा तशीच नेत होती जोडी करून. जेव्हा बसवलं जेव्हा आई दवला ना तिथून झाली
पाय पाय कोथळा जात होती ती. पाय पाय पहिला कोथळा जायचो आम्ही असा पोट दुखायला असा दंडाळा काढायचा लाकडाचा त्याच्याला घोंगडी बांधायची घोंगडीची जोड करायची आणि मग याची बांधून कोथळा कोण्याला 2-2 गडी 3-3 गडी 2-2 गडी घ्यायचं मग 5-5 6-6 गडी यायचं आणि एखादा पुरुष जर आजारी पडला तर त्याला तशी जोडी करून द्यायची. अच्छा. म्हणजे आता गाड्या सुरू झाल्यात म्हणून आता रस्ता झालाय म्हणून तुम्हाला जाता येतंय. आता गाड्या सुरू झाल्यात म्हणून. गाड्या इकडे एसटी नाही एसटी नाही इथं सरपंच नाही पाटील नाही सरपंच होतो गाड्यातला उभ्या येत नाही बाई नाही येत ना ऐकला पाटीला आहे काही घेणं नाही. कोपऱ्याची एसटी कमी येत होती. जवळ आहे का तुम्हाला? वतूरचीच गाडी इथे येत होती हा पण यांनी ते कागदपत्र ग्रामपंचायतीतून नगरला नेऊनच नाही दिलं तर ती काही बरं ड्रायव्हर काय त्यांच्या बापाच्या घरचे आहेत काय गाड्या ते इथे घेऊन यायला हा हा हा. ते कोणी गेलंच नाही माणसा पण नाही जात नाही. ते काय करते माणसावर जात होते माणसा जात होते पण इथं याने काय केलंच नाही ते. हा. आणि जसा वाट आली का तसाच फेकून दिला आणि मग सासऱ्याच्या तिच्या तसं असं गाया असं. कशामध्ये त्या गेस्ट हाऊस मध्ये? हा. हा आणि मग घाबरलं नाही पार त्या दिला वाऱ्याला फेकून तसा त्या गेला पाय हा 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 हा. पण येते ना असे राहत असेल पहिल्यांदा काय माहित नाही बा आपल्याला त्याला बुवा इकडे फिरायचं तिकडे येईल दुसऱ्या तिकडे संबंधीसाठी असं कोंबड किल्याला तिकडे बॉब दे ना असा इकडे शिरायला का तिकडेच नाही निघायचं बरं असं वणी येणं जायचा आणि तिकडे उभं राहायचं जाऊन म्हणजे आणि काय सांगायची मनाची 10 वाजल्याशिवाय पोपतंडीला दिवस निघत काही सांगतो ती काही मनात काही सांगत आता किती वाजलं त्याच टायमाला निघलं सकाळची 7-7:30 वाजल्या का दिवस उगावला ती काही सांगत होती. डोंगराने वरती होती इकडे तर 7 वाजताच निघतोय 7 वाजायचं वाजती तवाच निघतोय आमच्या इकडे. आणि मावळतो किती वाजता दिवस? माळ आता आमच्याकडे नाही घडलं माळवा 7 वाजता माळ होतोय. पण म्हणजे जसं इतर ठिकाणी होतंय दिवस उगवतो त्याच वेळेला दिवस मावळतोय त्याच वेळेला ते तसंच होतंय. फक्त काही लोक असे अफवा पसरविता काही पुढे सोडित हा मगाशी 10 वाजता दिवस निघत आता दिवस नाही निघाले माणूस जगल कसं काय तेच तेच केलं ना आम्ही कुठं जाणार आहे हा. वडीलच इथं आमचं म्हणजे तुम्हाला सही येत नाही आणि काहीच नाही. आई बापाने शाळा शिकवली असते तर सही आली असते बाबा. नाही नाही आई बापांनी शिकवायला पाहिजे का? आपण शाळेत गेलो तर शाळाच नव्हती आमच्या होत्या का होत्या शाळा म्हणजे इथं शाळा कधी आली इथं? आता मागून आले आम्हाला गेली मग आली शाळा 4-5 वर्ष झाली का नाही अजून बसलेली झाली नाही आता जी लहान मुलं आहे ते बाहेर शिकायला जातात ना जातात का ते सगळे? सातवी झाली का जात आता पहिले 5वी पासूनच जात म्हणजे तिकडं हॉस्टेलवर राहतात म्हणजे आळंदीला राजूला पार कोणते जातात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये फोपसंडी हे गाव वसलेले आहे. परंतु या गावाचे निसर्ग अगदी नयनरम्य आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक देखील येत असतात. महाराष्ट्रातील या गावाचे नाव अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वायव्येला शेवटचे टोक असलेले अतिदुर्गम फोपसंडी असे आहे. आता या गावाच्या कथाही तेवढ्या रंजक आहेत बरं का. आता त्या गोष्टी आपण जाणूनच घेऊया. गावाच्या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे. साधारणपणे 1925च्या सुमारास संगमनेर प्रांतचे इंग्रज अधिकारी पोप हे घोड्यावर फिरत फिरत अनेक लहान मोठे डोंगर पार करून या दरीत उतरले. त्यावेळी होती तुरळक आदिवासी वस्ती. पोप साहेबाला इथला निसर्ग खूप आवडला, इतका की तो दर रविवारी इथे येऊ लागला. या भागात उगम पावणारी मांडवी नदी जिच्यावर आता चिल्हेवाडी धरण बांधण्यात आली आहे. नंतर त्याने त्या नदी तीरावरील टेकडीवर स्वतःसाठी एक रेस्ट हाऊस बांधले. तिथून तो इथल्या डोंगर रांगा, कुंजरगड, पावसाळ्यात डोळ्याचं पारणं फेडणारं रूप, अनेक धबधबे पाहत असायचा.
या गावाची विशेष गोष्ट म्हणजे या फोपसंडी गावात अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्याच्या त्या गेस्ट हाऊसचे अवशेष बघायला मिळतात आणि ते पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात. सुरुवातीला भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट होती. या राजवटी दरम्यान त्या ठिकाणी पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी आला होता. सुट्टीच्या दिवशी दर रविवारी निवांत विश्राम मिळावा आणि म्हणून आरामात दिवस घालवण्यासाठी या गावात पोप हे इंग्रज अधिकारी येत होते. तेच हे गाव. तेव्हापासून या ठिकाणचे नाव पोप संडे असे पडले. परंतु त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे फोपसंडी हे नाव त्या गावाला मिळाले. विशेष म्हणजे आम्ही पहिल्यांदाच पोप नावाचे इंग्रज अधिकारी ज्या ठिकाणी दर रविवारी विश्रांतीसाठी यायचे त्या ठिकाणी त्यावेळी इंग्रज राजवट असल्या कारणाने त्यांनी स्वतःसाठी साधारणपणे 2 खोल्यांनी एवढी चुन्याच्या साहाय्याने दगड बांधकाम करून भक्कम रेस्ट हाऊस बांधले होते ते बघितले. अलीकडेच ते बांधकाम जमीनदोस्त झाले आहे. त्याची साक्ष देण्यासाठी एक भिंत अजूनही फोपसंडी या गावात जीर्ण अवस्थेत उभी आहे आणि बांधकामाचे अवशेष देखील आजही बघायला मिळतात बरं का. गावाला नाव देणारं हेच ते पोप इंग्रज अधिकाऱ्याचं रेस्ट हाऊस. त्याच्या जवळच एक उंच टॉवर संपूर्ण गाव आपल्या कवेत घेऊन निसर्ग सौंदर्य निहाळण्यासाठी अलीकडेच तिथे उभारलेले आहे. आता या गावात सिमेंटचे जंगल आपली जागा करत असताना बघायला मिळते आहे. जलजीवन सारख्या योजना या गावात पोहोचल्यामुळे आता बऱ्यापैकी गावाचा कायापालट झाल्यासारखे वाटते. पण प्रवासासाठीची धडपड मात्र या गावातील नागरिकांना आजही करावी लागते हे नक्की. पावसाळ्यात पर्यटकांची मांदियाळी असते, पण तेथील गावकऱ्यांना त्याचं काय कौतुक. कारण पोटापुरतं अन्न मिळवण्यासाठी ते रात्रंदिवस काबाड कष्ट करताना दिसून येतात. शेतातील पिकांची रानडुकरं आणि सांबर नावाचे प्राणी सतत नुकसान करत असल्यामुळे पोटापुरते धान्य देखील त्यांच्या नशिबात राहत नाही. हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने निसर्गाने देखील त्यांना भरभरून असे प्रेम दिलेलं आहे. कारण या गावात नदी, धबधबा, डोंगर, हिरवी वनराई, दुर्मिळ पक्षी असे अनेक जैवविविधता आपल्याला या गावात बघायला मिळते. फोपसंडी या गावात 12 वाड्या आहेत. यात वडे, पिचड, कोंढार, भगत, गोरे, उंबरे, गवारे, मेमाने, भांगरे यांसारख्या आडनावांची लोक राहतात. हे गाव निसर्गाच्या सानिध्यात असले तरी भौतिक गरजांपासून व माध्यमिक शिक्षणापासून निश्चित वंचित आहे. गाव तसे सुविधांपासून वंचित. रस्ते, वीज, शाळा यांची वानवा. शिकायला दूर आश्रमशाळेत. जर मोबाईलवर काही बघायचं असेल तर मग काय करणार तुम्ही? रेंज नसते का? कोणत्याच मोबाईलला रेंज नसते? बरं, आता इथं कितवी पर्यंत शाळा आहे? 7वी. 7वी नंतर तुम्ही कुठे शिकायला जाणार? कोतुळा, पैठणला. बरं, किती लांब आहे इथून? 20 किलोमीटर. मग येण्या जाण्याचं कसं करणार तुम्ही? गाड्याने जाते. मोटरसायकलवर जाणार? बरं, इथं बस येत नाही ना? नाही. पावसाळ्याच्या दिवशी आम्हाला शाळेत जाता येत नाही. मग पावसाळ्यात तुम्ही काय करणार? मग पावसाळ्यात जाता येईल का तुम्हाला शाळेत? नाही. का बरं? कारण पाऊस असतो. पावसाळ्यामुळे आम्हाला शाळेत जाता येत नाही. आमचा अभ्यास बुडतो. पावसाळ्यात नाही तरी विष्टी कायम चालू पाहिजे. म्हणजे तुम्हाला शाळेत जाता येईल नाही का? हो. मग किती शिकावं असं वाटतंय तुम्हाला? खूप शिकावं असं वाटतं. पण ST नसल्यामुळे दुसऱ्या शाळेत जाता येत नाही. हो. बरोबर ना? हो. 2004 ते 5 नंतर वीज व रस्ते आले. त्यातही स्थानिक मंडळी यांचे सहभाग व श्रमदान महत्वाचं. या ठिकाणी रस्ता, पाणी, वीज यांसारख्या गोष्टींची आजही कमतरता आहे. शेतीला देण्यासाठी देखील पाणी नसल्यामुळे या गावात अजूनही लोकांना चांगली पिकं घेता येत नाहीत. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. पावसाळ्यातील 4 महिन्यात हे लोक शेती करतात आणि उरलेल्या 8 महिन्यात ते पुणे, ठाणे, चाकण यांसारख्या ठिकाणी जाऊन मजुरी करतात. या ठिकाणी भात, वरई, नागली यांसारखी पिके घेतली जातात. गावातील खास आकर्षण हे इथल्या गुहेचं आहे. असे म्हटले जाते की इथल्या एका गुहेमध्ये मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती आणि त्यावरूनच या नदीचे नाव
मांडवी असे पडलेले आहे. या ठिकाणी पावसाळ्यात खूप जास्त पाऊस असतो आणि धबधबा देखील मोठ्या प्रमाणात वाहत असतो. त्यामुळे अनेक लोक या गावाला भेट देत असतात. पावसाळ्यात जनावरे सुरक्षित राहावेत म्हणून त्यांना घेऊन येथील नागरिक याच गुहेत साधारणपणे 4 महिने मुक्काम ठोकतात. गुहेत जनावरे आणि माणसांसाठी व्यवस्थित जागाही तयार करण्यात आली आहे. हे सर्व बघायला आवडेल ना? काय मग आपल्याला देखील प्रेमळ लोकांच्या सहवासात फोपसंडी या गावाला भेट द्यायची आहे? मग थांबा, थोडासा पाऊस पडायला सुरुवात होऊ द्या आणि मग नक्की आनंद घ्या फोपसंडी गाव बघून निसर्गाचा अद्भुत आणि अविस्मरणीय नजारा आपल्या स्मरणात साठवण्याचा. सबस्क्राईब करा ब्रह्मांड न्यूज नेटवर्कला आणि आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा. धन्यवाद. सहा महिने राहतो आम्ही इथे. 6 महिन्यानंतर घरी. नाही, आता पाऊस कमी झालेला. खाली समजा आता प्रत्येकाचा शेत राहतो. शेतामध्ये गेले त्या बांधव गेले त्या बांधव एवढीच राहतो.